लग्नानंतर होईलच प्रेम. 14 नोव्हेंबर प्रोमो अपडेट. इथे आपण पाहणार आहोत की जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. तिथे मानिनी आणि पार्थ उपस्थित असतात. जीवा पार्थला विनवणी करतो. दादा, एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली, पण फक्त आजच्या दिवशी राग बाजूला ठेवून तू तुझ्या छोट्या भैयाला जवळ करशील? पार्थ काही बोलणार तेवढ्यात त्याला एक महत्वाचा कॉल येतो. त्यामुळे पार्थ काहीही न बोलता तसाच उभा राहतो आणि जीवा तिथून निघून जातो. मानिनी सुद्धा पाणावलेल्या गमळ्यांनी हे हृदयद्रावक दृश्य पाहत राहते. घरातील पहिल्या मजल्यावर उभी असलेली नंदिनी हा सगळा प्रकार पाहत असते. ती स्वतःशीच बोलते, मी तो हरवलेला दागिना परत मिळवून जीवावर झालेल्या आरोपांपैकी एक तरी आरोप मिटवून दाखवेन. त्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. नंदिनीचा निर्धार पक्का दिसतो आहे. दुसऱ्या बाजूला रम्या तिची आई वसुंधराला म्हणते, आई, आज ऑफिसमध्ये मी बोलण्यातून त्या जीवाला असे चिमटे काढेन ना की त्याला दुखलंच पाहिजे. रम्याच्या मनात जीवाबद्दल अजूनही द्वेष कायम आहे. या दरम्यान नंदिनी काव्याला आत्मविश्वासापूर्वक सांगते, जीवांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको खमकी आहे. या नाट्यमय वळणावर हा प्रोमो येथेच संपलेला आहे. पुढील भागात काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तोपर्यंत नमस्कार.